नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर गावाहून घरी आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे, परंतु कामांच्या लोडमुळे मला हा व्हिडिओ शेअर करता आलेला नव्हता, त्यामुळे उशिराने मी आता तुमच्याबरोबर इथे व्हिडिओ शेअर करत आहे। सर्वात पहिले तर जे काही देवाऱ्यातले साहित्य होते ते आधी धुवून घेतले, त्यानंतर मग भाजीपालाही काहीच नव्हता, त्याच्यामुळे मग सरांनी थोडेसे फ्रूट आणि भाजीपालाही आणला। पप्पा आणि सासरेही घरी आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना आधी उसळचा नाश्ता दिला आणि मग उसळची भाजीही बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मग दूध आणलेलं होतं तेही थंड करायला इथे ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग लगेचच फरशी वगैरेही पुसून घेतली। आणि आता स्कूल ओपन होणार आहेत, त्याच्यामुळे मग सृष्टीची बॅग अशी खराब झालेली होती, मग तीही धुवायला घेतली। गावाला जाण्याआधी जर हे कामं करून घेतले तर त्याच्यानंतर मग इतकी फजिती होत नाही, परंतु सृष्टीचा शेवटचा पेपर होता त्याच दिवशी मग आम्ही गावाला गेलो, कारण की माझ्या चुलतीचं लग्न होतं आणि त्याच्यामुळे मग तिकडनं आल्यानंतर मग लगेचच बॅग वगैरे मी धुवायला घेतली। उत्कर्षचे पेपर लवकर संपलेले होते, त्यामुळे गावाला जाण्याआधीच मी त्याची बॅग धुवून ठेवलेली होती, परंतु सृष्टीची स्कूल बॅग धुवायची राहिलेली होती, त्यामुळे तीही आता धुवून घेतली। त्यानंतर मग कपडेही धुवून झालेले होते, मग तेही वाळवत टाकले आणि त्याच्यानंतर मग माझ्या मोठ्या मावशीने मला कांदे दिलेले होते, मग आधी सर्वात पहिले ते लावायला घेतले, कारण की पिशवीमध्ये मग राहिले असते तर ते लगेच खराब होणार होते, त्यामुळे मग तेही छान लावून घेतले। इथे थोडीशी मोकळी जागा होती, त्यामुळे आधी पेपर टाकून घेतले आणि त्याच्यावर छान सगळे कांदे स्वच्छ करून लावून घेतले आणि त्याच्यानंतर इतकी सगळी घाण कांद्यांमधून निघालेली होती। त्यानंतर कांद्यांचा हा सगळा पसारा आवरला आणि त्याच्यानंतर मग ड्रेसिंग टेबलची अवस्था अशी काहीतरी झालेली होती, त्यानंतर मग ड्रेसिंग टेबलही आवरायला घेतलं आणि चुलतीच्या लग्नाला गेलेलो होतो, त्यामुळे बाकीच्या वस्तू आम्ही गावाला घेऊन गेलेलो होतो आणि बाकीच्या वस्तू इकडे होत्या, त्याच्यामुळे मग सगळ्या अस्ताव्यस्त झालेल्या होत्या, त्यामुळे त्याही शॉर्टिंग करून छान लावून घेतल्या। इथे सृष्टीसाठी हा बॉक्स मी तयार केलेला आहे, त्यामध्ये एका साईडला बेल्ट ठेवलेले आहे आणि या पिशवीमध्ये मी हातरुमाल ठेवलेले आहे। त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये असे क्लिप वगैरे मी ठेवलेले आहेत आणि वरच्या पिशवीमध्ये सगळे नेकलेस आणि ब्रेसलेट वगैरे तिचे ठेवलेले आहेत। त्यानंतर या बॉक्समध्ये मी माझ्या सगळ्या ज्या मिरी पिना आहेत त्या ठेवलेल्या आहेत, त्याचप्रमाणे इथे सृष्टीच्या सगळ्या लहान पिना आणि रबर वगैरे ठेवलेले आहे आणि डेली यूजला आम्हाला जे काही वस्तू लागतात ते या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत आणि माझे काही कटलरी आहेत तेही बॉक्समध्ये छान सेट करून ठेवले आणि त्याच्यानंतर असं सगळं मी इथे आवरून ठेवलेलं आहे। आणि या कंटेनरमध्ये छान असं मी सगळे आपले जे काही म्हणजे मेडिसिन असतात ते या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत, विक्स किंवा मग बाम वगैरे असं। आणि एवढ्या सगळ्या बांगड्या मी सगळ्या साईडला काढून ठेवलेल्या आहेत, कारण की आता मी ते काही यूज करत नाही। त्यानंतर संध्याकाळचा चहा बनवला आणि पप्पा आणि माझे सासरे दोघंही बाहेर फिरायला गेलेले आहेत। त्याच्यानंतर मग जे काही कपडे वाळवत ठेवलेले होते ते काढून आणले आणि त्याच्यानंतर मग छान त्यांच्या घड्याही घालून घेतल्या। घरामध्ये भरपूर अशी कामं निघत असतात की त्या कामांना नावही नसतं आणि ते कामं दिसतही नाही, परंतु महिलांना मात्र ती कामं करावीच लागतात। जसे की आता मी सकाळी कांदे निवडून ठेवले, त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबल आवरून घेतला। असो चला, इथे संध्याकाळी सरांनी छान आंबे वगैरे आणले आणि सकाळी काही चांगले आंबे भेटलेले नव्हते, त्याच्यामुळे मग सरांनी संध्याकाळी अजून थोडासा भाजीपाला आणला आणि त्याच्यानंतर मग मी छान आता संध्याकाळी आंब्याचा रस वगैरे बनवायला घेतलेला आहे। छान इथे माझा आमरसही काढून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आमरसबरोबर मी ओल्या चवळीची छान भाजी बनवून घेणार आहे। त्याच्यानंतर दोघं पप्पांसाठी ताट तयार केलं आणि त्याच्यानंतर जेवणं वगैरे आवरली आणि रात्रीचे भांडे मी आता घासायला घेतलेले आहेत। त्यानंतर मग एक पार्सल सकाळी आलेलं होतं, मग रात्री मी सृष्टीला लावून ते ओपन करून घेतलं आणि छान असे ट्रे मी मागवून घेतलेले होते आणि छान त्यांची क्वालिटीही आहे आणि त्याच्यावरची प्रिंटही छान आहे।
आणि खरंच खूप मला ते आवडले. त्यानंतर नॉनस्टिकचा तवा माझ्याजवळ नव्हता, त्यामुळे तोही तवा मी घेतलेला आहे आणि पाहिजे तेवढा काही मला इतका चांगला युजफुल तो वाटत नाही आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी छान देवारा स्वच्छ करायला घेतला आणि गावाला गेलेली असल्यामुळे बरीच अशी धूळ देवाऱ्यावरही जमा झालेली होती आणि अधिक मास चालू असतानाच मी गावाहून आलेली होती, त्यामुळे कधी देवारा स्वच्छ करून त्यात छान अशी देवपूजा करू असं मला झालेलं होतं. त्यामुळे मग सगळा देवारा छान असा स्वच्छ केला. त्यानंतर मग मंगल कलशही मी कायम भरून ठेवते, मग तोही मंगल कलश मी छान भरून घेतला. त्यासाठी एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर हळद कुंकू अक्षता वाहून घेतले. त्याच्यानंतर तांब्यामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली आणि त्याच्यामध्ये 5 आंब्याची पानं ही ठेवून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून श्रीफळाची स्थापना त्यावर केली. त्याच्यानंतर मग आपल्या कुलदेवी स्वरूप असलेल्या श्रीफळाला छान असं हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्या. त्याच्यानंतर मग छान अशी आरती वगैरे म्हणून देवपूजा करून घेतली आणि देवारा स्वच्छ करून छान असं आता देवारा माझं दिसत होतं. त्यानंतर मग मी फ्रीज स्वच्छ करायला घेतला. फ्रीजवरही बरीच अशी धूळ जमा झालेली होती आणि मधूनही फ्रीज खूपच खराब झालेलं होतं. त्यामुळे मग आधी फ्रीज सगळं रिकामं करून घेतलं आणि माझे पप्पा आणि माझे सासरे यांचं जेवण आज माझ्या मावशीच्या घरी होतं. गावातच माझी मावशी राहते, मग मावशीने आज त्यांचं जेवण सांगितलेलं होतं. त्यामुळे मग स्वयंपाकाची काही मला इतकी घाई नव्हती, त्यामुळे मग पटकन मी अजून फ्रीजही स्वच्छ करायला घेतलं. सर्वात पहिले तर कवर धुवून ठेवला आणि त्याच्यानंतर मग सगळे भांडेही फ्रीजचे क्लीन करायला घेतले. आपल्या किचनमधली कामं म्हणजे एका चक्रव्यूहसारखे असतात. एक काम संपलं की दुसरं लगेच तयार राहतं आणि त्या चक्रव्यूहमधून आपल्याला बाहेर पडणं काही शक्य नसतं. आणि त्याच्यानंतर मग माझे सगळे किचनचे भांडेही स्वच्छ करून झालेले होते. त्यानंतर मग फ्रीजचं जे काही पिन होती ते मी काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग फ्रीजच्या बॅक साईडला थोडेसे जाळे झालेले होते, तेही मग हलक्या हाताने ते सगळे जाळे आधी काढून घेतले आणि छान असं फ्रीज मी स्वच्छ करायला घेतलं आणि इथे सगळे जाळेही माझे काढून झालेले आहेत. त्याच्यानंतर फ्रीजच्या बॅक साईडची जागाही मी स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मधल्या साईडनेही मी फ्रीज स्वच्छ करायला घेतलं. थोड्याशा कोमट पाण्यामध्ये खाण्याचा सोडा आणि थोडासा लिंबू पिळून घेतला आणि त्यामध्ये ओला फडका करून मी छान फ्रीज स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मग लगेचच मग मी स्वयंपाक बनवायला घेतला आणि आमच्यासाठी छान अशी मी इथे फ्लावरची भाजी बनवायला घेतलेली आहे. मुलांना फ्लावरची भाजी खूपच आवडते, त्यामुळे मग फ्लावरची भाजीच मी सगळ्यांसाठी बनवून घेतली. आणि माझे पप्पा आणि सासरे यांचं जेवण तर मावशीकडेच आहे. त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग लगेचच मी भांडेही घासायला घेतले आणि जे काही पिठाचं पिंप होतं तेही घासून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लोणचंची बरणीही घासून घेतली. त्याच्यानंतर स्वयंपाकाचे सगळे भांडे असे घासून घेतले आणि पिठाचा जो पिंपा आहे ते आणि जी लोणचंची बरणी आहे ती मी बाहेर युटिलिटी एरियामध्ये वाळवत ठेवली. त्यानंतर मग आता फ्रीजचे साहित्य सगळे कोरडे झालेले होते. त्यानंतर मग लगेचच ते साहित्यही लावून घेतले. त्याच्यानंतर उत्कर्षची नोटबुक घ्यायला गेली त्यावेळेस असं ते फ्रीजचं मी कवर आणलेलं होतं, तेही मग सगळं फ्रीजमध्ये लावून घेतलं. त्याच्यानंतर जो काही भाजीपाला होता तोही छान असं कंटेनरमध्ये भरून घेतला आणि तेही छान इथे लावून घेतलं आणि बाकीचा जो काही भाजीपाला होता तो खालच्या स्टोरेज बॉक्समध्ये भरून ठेवला. आणि छान असं इथे माझं फ्रीज स्वच्छ करून झालेलं आहे आणि असं काहीतरी ते दिसत आहे. आणि फ्रीजवर जे काही हे मी बैल ठेवलेले आहे ते उत्कर्षच्या भीतीमुळे ठेवलेले आहे, कारण खाली राहिले म्हणजे ते तो तोडून टाकतो. त्याच्यानंतर मग सगळे शूज वगैरेही मातीने भरलेले होते, मग ते सगळे शूज वगैरे मी स्वच्छ करायला घेतले. सांगायला तर पावसाळा सुरू झालेला आहे, परंतु ऊन इतकं कडाक्याचं पडत आहे की जसं काही उन्हाळाच आहे असं वाटत आहे.
त्यानंतर मग इथे सगळे शूज वगैरेही माझे स्वच्छ करून झालेले होते. त्यानंतर मग ते बाहेर उन्हामध्ये मी वाळवत ठेवले आणि त्याच्यानंतर मग कपडे धुवून झालेले होते तेही छान असे इथे वाळवत घातले. आणि सध्या माझे पप्पा आणि माझे सासरे दोघंही आलेले असल्यामुळे मुलांची तर मस्त मज्जा झालेली आहे. आता दोघंही पप्पांबरोबर उत्कर्ष आणि सृष्टी बाहेर फिरायला जात आहेत आणि पप्पा इथे उत्कर्षला शूज घालून देत आहेत आणि त्याच्यानंतर मग सृष्टी आणि उत्कर्ष दोघंही छान पप्पांबरोबर फिरायला गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर फिरून वगैरे आल्यानंतर अजून एक काम मी त्यांना दिलेलं होतं, ते म्हणजे माझ्या बऱ्याच अशा वस्तू रिपेअर करायच्या बाकी होत्या. त्याच्यामुळे मग तेही पप्पांना मी रिपेअर करायला दिलं. आणि खरंच सांगते, नव्या गोष्टीचा इतका आनंद झाला नाही तेवढा मला या वस्तू दुरुस्त करून आणल्या त्याचा झालेला आहे. बरेच असे कुकर माझे थोड्या कारणांमुळे बंद पडलेले होते, मग तेही पप्पांनी छान मला रिपेअर करून आणून दिलं. बाकीच्या कुकरच्या शिट्ट्या नव्हत्या आणि काही कुकरचे वायसर गेलेले होते, मग तेही दुरुस्त करून आणले. आणि त्याच्यानंतर मग घरामध्ये ज्या काही 3-4 घड्याळ होत्या त्या सगळ्या बंद पडलेल्या होत्या आणि त्यांची डिझाईन मला इतकी आवडते की त्या मला टाकूनही द्याव्याशा वाटत नव्हत्या. त्याच्यामुळे मग त्याही दुरुस्त करण्यास दिल्या आणि पप्पांनी त्या छान दुरुस्त करून आणलेल्या आहेत. आणि खरंच मला इतका आनंद झाला की लगेचच मग त्या घड्याळ मी छान अशा लावून घेतल्या. आणि किचनमधली ही घड्याळ आहे तीही बंद पडलेली होती, वर्षभर झालेले होते आणि त्याच्यानंतर मग आज पप्पांनी ती दुरुस्त करून आणून दिली, तर खरंच मला खूप आनंद होत होता. त्याच्यानंतर अशी एक घड्याळ आहे, त्यामध्ये मी सृष्टीचे फोटोही लावलेले आहेत, तीही बंद पडलेली होती, मग तीही दुरुस्त करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग किचनमध्येही ही घड्याळ लावून घेतली. आणि किचनमध्ये तर घड्याळ खूपच आवश्यक असते, कारण मुलांचा जो काही टिफिन किंवा त्यांची तयारी असते ती आपल्याला घड्याळ टाईम बघितल्याशिवाय लवकर समजत नाही. आणि त्याच्यानंतर मग पप्पांनी छान अशी करवंद आणलेली होती, मग तीही एन्जॉय केली. आणि त्याच्यानंतर शेवटची कोणती एखादी वस्तू दुरुस्त करायची होती तर ती होती सायकल, आणि तीही पप्पांनी दुरुस्त करून आणली. ही आहे सृष्टीची सायकल, पण सृष्टीला आता ती लहान पडते आणि त्याच्यामुळे मग उत्कर्षसाठी ती दुरुस्त करून आणली. आणि त्याच्यानंतर मग छान उत्कर्ष इथे त्या सायकलचा इथे आनंद घेत आहे. आणि इतक्या सगळ्या वस्तू आज दुरुस्त करून आणल्या, त्याच्यामुळे खरंच मला खूपच आनंद होत होता. एखादी नवीन गोष्टीचा इतका आनंद होत नाही तितका मला त्या गोष्टीचा आनंद होत होता. त्यानंतर लगेचच मग रात्रीच्या स्वयंपाकाला मी इथे लागलेली आहे आणि स्वयंपाकामध्ये मी छान अशी इथे गिलक्याची भाजी बनवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी इथे पप्पा घरी जायला निघणार होते आणि बाबांनी घरी जाऊ नये म्हणून उत्कर्ष इथे असा पप्पांना लाड करत आहे. आणि गावाहून आल्यानंतर असं काहीतरी माझं रुटीन होतं. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कोणत्या ठिकाणाहून माझा व्हिडिओ बघताय तेही मला कमेंटमध्ये कळवा. इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉग.